नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अविनाश पुरी. टीईटी सीटीईटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून, सेट नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा घटक घेऊन आलो, तो म्हणजे अध्ययनाची प्रक्रिया. या अध्ययन प्रक्रियेचा अर्थ काय असेल, अध्ययन कशाला म्हणायचं याचा आपण विचार करू. कारण व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना अनेक घटकांच्या संपर्कात येतो, अनेक बाबींचा तो त्या ठिकाणी स्वीकार करत असतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कारक कौशल्य त्या ठिकाणी असतात. त्या कारक कौशल्याचा अनुकरण करून, स्वीकार करून त्याच्या भावनांचा विकास त्या ठिकाणी होत असतो. अनेक प्रकारच्या भावना तो त्या ठिकाणी रुजून घेत असतो. पण त्याच्यामध्ये विविध कृतींच्या सवयी तो आत्मसात करत असतो. विविध प्रकारच्या सवयी त्याने त्या ठिकाणी आत्मसात केलेल्या असतात आणि त्यातूनच व्यक्तीमध्ये वर्तनामध्ये बदल होत असतो. आणि हा वर्तन बदल होत असताना त्यानं अनेक बाबीमध्ये समायोजन घडून आणतो आणि त्या घडून आलेल्या समायोजनाला, वर्तन बदलाला आपण अध्ययन असं म्हणत असतो. कारण अध्ययन कशाला म्हणायचं की सुयोग्य व सुव्यवस्थित बदलाला अध्ययन म्हणतो आपण. व्यक्तीमध्ये घडून आलेला सुयोग्य आणि सुव्यवस्थित बदल म्हणजेच अध्ययन आहे. मग आपण उदाहरणामध्ये पाहू शकतो की नैसर्गिकरित्या झालेली व्यक्तीची वाढ असेल, बालकाची झालेली वाढ असेल, त्याच्यामध्ये तो किशोर अवस्थेतून कुमार अवस्थेमध्ये जात असताना त्याच्यामध्ये शारीरिकरित्या घडून आलेला बदल आहे. त्या अवस्थेला आपण अध्ययन म्हणतो का? तर आपण अध्ययन म्हणतो का? निश्चितच नाही. तो अध्ययनाचा भाग नाही. तो काय आहे की त्याच्यामध्ये घडून आलेल्या शारीरिक बदलाचा परिणाम त्या ठिकाणी दिसतो. तो त्याच्या वर्तनामध्ये बदल झालेला नाही. तो कसा आहे? शारीरिक रचनेमध्ये झालेला बदल आहे. त्याला आपल्याला अध्ययन म्हणता येईल. दुसरं उदाहरण पाहू शकतो की आपण ज्यावेळेस प्रकाशातून अंधाऱ्या खोलीमध्ये प्रवेश करतो, अंधाऱ्या खोलीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्यावरती प्रकाश किरणांचा जास्त परिणाम झाल्यामुळे अंधाऱ्या खोलीमध्ये आपल्याला दिसत नाही. कालांतरानं हळूहळू आपल्याला त्या ठिकाणच्या वस्तू दिसू लागतात. हा कसा आहे? नैसर्गिकरित्या व्यक्तीच्या शरीरावरती झालेला बदल आहे. पण झालेल्या बदलाला आपण त्या ठिकाणी अध्ययन म्हणू शकत नाही. तर अध्ययन म्हणायचं कशाला? तर प्रशिक्षण असेल किंवा व्यक्तीचा असणारा अनुभव असेल, या त्यातून वर्तनामध्ये परिवर्तन ज्यावेळेस घडून येतं त्याला आपण अध्ययन म्हणतो. या परिवर्तनामध्ये काय असतं की कायमस्वरूपी त्याच्यामध्ये घडून आलेला बदल असेल, तो कारकांचा समावेश त्याच्यामध्ये घडलेला असतो, भावनिकतेचा समावेश त्याच्यामध्ये घडलेला असतो, अनुभवातून तो नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी आत्मसात करत असतो, वेगवेगळे कौशल्य त्या ठिकाणी तो घेत असतो आणि त्याच्यामध्ये समावेशन घडून येत असतं. त्या झालेल्या बदलाला आपण अध्ययन असतो. कारण अध्ययन म्हणजे काय? तो वर्गामध्ये चालणाऱ्या विविध कृतींच्या मालिकेला आपण अध्ययन म्हणू शकत नाही. कारण वर्ग अध्ययनामध्ये ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया चालते, विविध कारक कौशल्यांची संपादन त्या ठिकाणी केली जाते, वृत्ती असतील, सवयी असतील, स्मरण असेल, या बाबीवरच त्या ठिकाणी विचार केला जातो. कारण वर्ग अध्यापन कसं आहे? एका विशिष्ट प्रकारच्या कृतींची मालिका आहे, त्यालाच आपण अध्ययन म्हणतो. कारण असा विचार कसा आहे की आपल्या डोक्यामध्ये चालत असतो. पण अध्ययन हे कशावर आधारलेलं आहे? तर ज्या ठिकाणी व्यक्तीमध्ये अभिरुचीची निर्मिती होईल, अभिवृत्तीला वाढ भेटेल, त्या ठिकाणी विश्वास संपादनता त्या ठिकाणी असेल, श्रद्धा असतील, मूल्य, जीवनध्येय यांचा समावेश होतो, त्याला आपण अध्ययन असं म्हणत असतो. कारण त्या ठिकाणी अभिरुचीला, अभिवृत्तीला, व्यक्तीच्या विश्वासाला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, आपण अध्ययन असं म्हणतो. मग अध्ययन आणि शिक्षण या दोन बाबी आपण एकाच अर्थाने पाहत आलो. तर आपल्याला माहितीये की अध्ययन म्हणजे काय? ते व्यक्तीच्या वर्तनात घडून आलेल्या बदलाला आपण अध्ययन असं म्हणतो. मग शिक्षण म्हणजे काय? तर हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की शिक्षण कशाला म्हणायचं. तर ह्या दोन घटकामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण शिक्षण ही कसे खूप व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यावरती भर दिला जातो. ज्याच्यामध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या पूर्णत्वाची अभिव्यक्तीचा विकास होतो, त्याच्यामध्ये सुसंस्काराची जडणघडण केली जाते, त्याला आपण शिक्षण असं म्हणत असतो. मग आपल्याला माहिती आहे की प्राण्यामध्ये सुद्धा आपण विविध कौशल्यांचा विकास त्या ठिकाणी घडवून आणतो, पण त्याला आपण शिक्षण म्हणत नाही.
आपल्याला माहिती आहे, आपण अनेक प्रयोग केले. कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे, मांजरावरती प्रयोग केलेला आहे, माकडावरती प्रयोग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याला अनेक प्रकारच्या सवयी लावल्या, पण आपण त्याला कधीच शिक्षण म्हणत नाही, तर त्याला आपण अध्ययनाचा भाग म्हणत असतो. पण मानवामध्ये ज्या वेळेस विविध कौशल्य त्याला आत्मसात करण्यासाठी भाग पाडलं जातं, कौशल्यांचा विकास घडून आणला जातो, आदर्श मूल्यांची जपणूक केली जाते, रुजवणूक केली जाते, गुणसंपादनता त्या ठिकाणी वाढवली जाते, व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडून आणला जातो, त्याला आपण शिक्षण म्हणतो. म्हणजे त्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं की अध्ययन आणि शिक्षणामध्ये किती फरक आहे. तर या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो. कारण अध्ययन हा जो भाग आहे तो शिक्षणापेक्षा लहान भाग आहे, मर्यादित भाग आहे. पण शिक्षण ही कशी आहे, व्यापक स्वरूपातील संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये विविध कौशल्य, आदर्श मूल्ये, गुण संपादनता आणि सार्वजनिक विकासावर भर दिला जातो, त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययनापेक्षा मोठी आहे. शिक्षण या शब्दाची व्याप्ती ही अध्ययनापेक्षा मोठी आहे. तर अध्ययन हे जे आहे ते शिक्षणात समाविष्ट वर्तनातील कायम बदल आणि अनुभवजन्य अनुभवावर आधारलेला आहे. कारण अध्ययनामध्ये वर्तन सुधारणेला महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण अध्ययन हे शिक्षणामध्ये समाविष्ट आहे. कारण शिक्षणाची संकल्पना कशी खूप व्यापक आहे, खूप मोठी आहे, आणि त्यामुळे शिक्षणामध्ये अध्ययन हे समाविष्ट केलेलं आहे. व्यक्तीच्या वर्तनातील कायम स्वरूपामध्ये होणाऱ्या बदलालाच आपण अध्ययन असतो. अनुभवजन्य परिस्थितीमध्ये घडून आणलेल्या बदलाला आपण अध्ययन असं म्हणत असतो. आणि व्यक्तीच्या वर्तन सुधारणेला त्याच्यामध्ये महत्व दिलेलं आहे, त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. कारण अध्ययन ही एकाकी क्रिया नाहीये, अध्ययन ही एकाकी चालणारी क्रिया नाही, प्रक्रिया नाही, तर तिचा संबंध जो आहे व्यक्तीच्या भाषिक विकासावर आधारलेला आहे. ती कुठलीही भाषा असेल, जन्मापासून त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत वाढ विकासामध्ये जेवढ्याही काही गोष्टींचा समावेश होतो, त्या सर्व भाषिक कौशल्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. त्याला महत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. अध्ययनामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या संकल्पना असतील, व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे विविध प्रकारचे कारक कौशल्य असतील, हे सर्व घटक हे अध्ययनामध्ये समाविष्ट आहेत. कारण त्याची असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या संकल्पनेचा असेल, कारक कौशल्याचा असेल, याचा संबंध हा अध्ययनाशी येतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या भावनात्मक स्वरूपातील विकासाचा संबंध हा अध्ययनाशी निगडीत आहे. भावनिकतेचा विचार केला, अनेक प्रकारच्या व्यक्तीच्या असणाऱ्या भावना असतील, राग असेल, रोग असेल, क्रोध असेल, प्रेम असेल, या सगळ्या स्वरूपाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्या ठिकाणी विषयाला मर्यादा नाही, त्याला त्या ठिकाणी भाषिकतेला मर्यादा नाही, तर अध्ययनामध्ये सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. हे सगळे उपप्रकार हे अध्ययनाशी निगडीत आहेत असं आपण सांगू शकतो. मग अध्ययन ही विविधांगी प्रक्रिया आहे, तर ती एकांगी प्रक्रिया नाही. त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. कारण ती कशी आहे, विविध अंगी प्रक्रिया आहे. हे आपण त्याच्या अर्थातून सांगू शकतो की अध्ययनामध्ये अनेक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, अनेक उपप्रकाराशी संबंधित अध्ययनाची प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययनावर आधारित काही अध्ययनाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्याला इंग्रजीमध्ये डेफिनेशन ऑफ लर्निंग असं आपण म्हणतो. डेफिनेशन ऑफ लर्निंग असं आपण त्याला म्हणतो. पहिली व्याख्या आहे जे.पी. गिलफोर्ड यांनी सांगितलेली आहे. जे.पी. गिलफोर्ड यांचं म्हणणं काय की वर्तनातील कोणताही बदल म्हणजे अध्ययन होय. त्या ठिकाणी वर्तनातील कोणत्याही स्वरूपात झालेला बदल म्हणजे अध्ययन असं सांगितलंय. कारण व्यक्तीचं वर्तन हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, पण त्याला आपण अध्ययन असं म्हणू शकतो. पण ते कसं असलं पाहिजे, तर कायम स्वरूपी झालेला बदल असला पाहिजे, तो व्यक्तीच्या वर्तनातून दृश्य स्वरूपामध्ये दिसला पाहिजे, त्याला आपण अध्ययन असं म्हणू शकतो, असं गिलफोर्ड यांचं मत आहे. दुसरा विचारवंत आहे गॅरेट. गॅरेट यांचं म्हणणं काय की अध्ययन ही अशी कृती की जिच्यामुळे आपण नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं संयोजन करू शकतो. अध्ययन ही अशी कृती आहे, अशा प्रकारची कृती आहे की जिच्यामुळे आपण नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं काम करत असतो. म्हणजे अध्ययन कसं आहे, नवीन परिस्थितीमध्ये ज्ञान, कौशल्य, माहिती आत्मसात करण्याची परिस्थिती आहे.
त्या नवीन परिस्थितीला आपण प्रतिसाद कसा देतो आणि त्याला संयोजन हे आपण कसं करतो त्याच्यावर आधारलेली प्रक्रिया. संयोजन म्हणजे काय? विविध प्रकारचे ठरवून दिलेले टप्पे किंवा त्याचा निश्चित केलेला क्रम असेल त्याला आपण संयोजन असं म्हणतो. मग तो परिस्थिती कशी आहे? नवीन परिस्थिती आहे. मग त्या नव्या परिस्थितीमध्ये आपण प्रतिसाद देत असताना कोणत्या कृतींना आपण कसा क्रम देतो त्याला आपण संयोजन म्हणतो. ही अध्ययनाची प्रक्रिया आहे असं गॅलेटनचं म्हणणं आहे. पुन्हा स्वामी विवेकानंदांनी अध्ययनाविषयी मांडलेले विचार आहे की स्वामी विवेकानंद काय म्हणतात की अध्ययन म्हणजे मनुष्याच्या आत दडलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. व्यक्तीच्या आत दडलेले परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे. तर व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये ज्ञानाचा साठा हा दडलेला असतो. तर ज्ञान हे नवीन नाही, पहिल्याच सुरुवातीपासूनच त्या व्यक्तीमध्ये ज्ञान आहे. फक्त त्याचं परिस्थितीनुसार प्रकटीकरण कसं होतं त्याच्यावर अध्ययन त्या ठिकाणी घडतं असं स्वामी विवेकानंद म्हणतात. कारण ज्ञान कसं आहे प्रत्येकाकडे आहे पण त्याला त्या ठिकाणी वाव कसा मिळतो त्याच्यावर आधारलेली प्रक्रिया असं त्यांचं म्हणणं आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा अध्ययनाविषयी काही विचार मांडलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की अध्ययन म्हणजे शरीर, मन व आत्म्याचा सर्वांगीण विकास करणारी प्रक्रिया आहे. महात्मा गांधी काय म्हणतात की व्यक्तीचा असणारा शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे, त्याच्या आत्म्याचा विकास झाला पाहिजे, त्याला सर्वांगीण विकास करणारी प्रक्रिया आहे असं अध्ययनाला म्हटलं आहे. म्हणजे व्यक्तीचा शारीरिक विकास होणं आवश्यक आहे, मानसिक विकास होणं आवश्यक आहे, मनाचा विकास होणं आवश्यक आहे आणि व्यक्तीचं असणार अंतर्मन जे आहे जो आत्मा आहे त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन आहे असं महात्मा गांधीजी म्हणतात. त्याच्यानंतर शैक्षणिक शब्दकोशामध्ये सुद्धा अध्ययनाविषयी व्याख्या मांडलेली आहे. त्यांचं म्हणणं काय की प्रसंग निर्मिती किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनाद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून व्यक्तीच्या वर्तनात कायमस्वरूपी घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. आता आपल्याला माहिती आहे की वर्गाध्यापनाची प्रक्रिया पार पाडत असताना अनेक प्रकारच्या कृतींची मालिका त्या ठिकाणी चालते, अनेक प्रकारच्या बाबींचा बदल त्या ठिकाणी घडून येतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दडलेल्या आहेत. त्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रसंगाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. प्रत्यक्ष देखावे, प्रत्यक्ष दृश्य त्या ठिकाणी उभे करून दाखवले जातात. अशा शैक्षणिक संस्थांमध्ये चालणारी जी क्रिया आहे जी अध्यापनातून त्या ठिकाणी घडत असते. पण ती क्रिया कशी आहे? विविध प्रकारच्या अनुभवातून व्यक्तीच्या वर्तनात हा कायमस्वरूपी सकारात्मक स्वरूपामध्ये बदल घडून आणला जातो. त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. कारण अध्ययन कशाला म्हणायचं तर ह्या सर्व एकंदरीत व्याख्यांचा विचार जर केला तर आपल्याला असं सांगता येतं की व्यक्तीच्या वर्तनामध्ये सकारात्मक स्वरूपामध्ये कायमस्वरूपी मूल्यावर आधारित असा सर्वांगीण विकासावर आधारित झालेला बदल म्हणजे अध्ययन होय असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो.